ते जुन्या जमान्यातलं ते नाही का त्या टायगर श्रॉफचं काय आहे त्याच्या बाबाचं ना हा ते जॉकी श्रॉफ सारखं डोक्याला बांधलं हाताला हो काय बनवलं मम्मीने भूत की डॉल नाही ग डॉल बनवून भूत बनवलाय तो डॉल तर कमी भूत जास्त दिसत आहे खरंच सांगा कोणा अँगल कुठल्या अँगलनी ही डॉल दिसत आहे ही ते जादू टोनावाली डॉल दिसत आहे जादू टोण्यावाली डॉल दिसत आहे बिल्लू ती छाछू छू करणारे मम्मीला म्हणा छान आहे ना ग तुला खूप राग येते ग तुझ्या मम्मीला नको मला फेकू लागेल ना नको क्ले फेकू नको मला लागेल हे घे डायन बनवली नाही डॉल नाही येते तुझी मिस्टेक झाली ती डायन आहे नो डॉल इज अ डायन राहू दे तू नको राग एवढी पण ती डॉल नाही आहे ती डायन आहे डायन आहे ओरडू नको नू मम्मीलाच माहिती नाही की नू मम्मी बनवत काय आहे डॉल बनवत आहे की बॉल बनवत आहे की डायन बनवत आहे मग अरे राक्षस बनवत आहे की आता त्याला शिंग पण काढलेत तिने हो खरंच बघ ना आता राक्षस बनवलाय तिने राक्षस बनवला तिने राक्षस राक्षस बनवलाय असं काही बनवू शकले नाही की खराब बनवले लहान मुलांसारखं हो ना काही पण मुलगी हसत आहे तिच्यावर राक्षस बनवला रे डॉल म्हणून राक्षस बनवलं तिने हे बाई बघ ना किती बघितला ना राक्षस बनवलास तू आता तो कुत्ता पण दिसत आहे बिलू डॉगी बनवलाय मम्मीने बघ हा बघ डॉगी 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 राक्षस नाही ना तुला राक्षस प्यार नाही करत तू थोडे सर्व तर आहे त्याला राक्षस बनवला राक्षस पाळला कर तिला तोडून टाकला किती मेहनत लागली मला राक्षस बन गूंदो और बाहर डालो उस पे ऐसे समझना कि मी है ते ऐसे समझ के गूंदो उसको मारो पीटो अपनी मन की भड़ास निकालो ये जरा ज्यादा ही नहीं हो गए आम्ही दोघी मिळून सकाळचा स्वयंपाक करत होतो त्यानंतर आमच्या सासूबाई पण गोष्टी सांगायला आल्या त्या काल संध्याकाळीच माहेरवरून घरी आल्या टॉयज भरणं सुरू आहे Very good. Yes, Bittu is a good girl. बिट्टू गेले दादी सोबत जरा बाहेर म्हणून मी इथे आली आणि मला खूपच कणकण होत आहे काय झालं माझ्या मागे काय माहिती 4-5 दिवस झाले नुसतं मला कणकण होत आहे आताही ताप असल्यासारखं वाटत आहे डोकं खूप दुखत आहे माझ्या मागे काय लागलंय काय माहिती आता कुठे सकाळपासून सर्दी बरी वाटत होती अंग टाकलं नाक बंद एक सुरू आहे काय झालं धूर कसं निघते इकडे कशातून धूर निघते काय खबर आणली कशातून धूर निघते काय माहित कशातून धूर निघते हे ओलं आहे ना गरम आहे ना त्यासाठीच आणलं तुम्ही मला पेट्रोल घेतलं नाही तुला हे मला पण द्या एक ग्लास पाणी ग्लास येत होतं धुवून एवढं तरी करू नका मला किती वेळ ताण लागलेले पाणी नाही तसं म्हटलं तर पाणी पण नाही गेलं माझ्या घशात पाणी म्हणजे मग पाणी मला जेवण दिलं पाहिजे तुम्ही
मी तर पाणीच मागितलं, जेवण वाढून माझ्या तोंडात घास भरवले पाहिजे, समजलं? अजून काय काय केलं तिथे मग? मस्ती हा मस्तीने केली. केली मस्ती. आई तुला सांगितलं होतं. हो आईने मला सांगितलं तू मस्ती केली तिथे. नाही सॉरी मम्मीने केलं. मस्ती नाही करायची, खेळायचं छान. खेळत होती छान. ओके दे आई सोबत खेळ, तूच खेळ माझ्यासोबत. बापरे एवढा आवाज कसला आहे? आर्या आर्या अंगाला लागेल तिचे. बिट्टू मारू नको, मारू नको. ती तू खेळला पाहिजे म्हणून करते रे. अंड्याची भुर्जी बनवली. चला तर आता स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. मगाशी मला कणकण होत होतं, जरा काय झोपली 10 मिनिटं 5 मिनिटं. या लोकांची एवढी कलकल 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 कलकल. मीनू माधू मीनू उठ उठ. आता 5 मिनिटं डोळा लागू तिला नाही, अशी बाई आहे. स्वतः वाटल्यास मस्त झोपते, मी झोपली ना तर तिला बघवत नाही. आणलंय चिकन. चिकन म्हटलं की पहिलाच माझी जीभ लप 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 करते. मला नॉनव्हेज खायची खूप आवड आहे. मी लहानपणापासून नॉनव्हेज खूप खाते. जाऊन बसला तू तिकडे मोबाईल बघत. मी कसाला स्वयंपाक करतो तुझ्यावरचा? मग मला असं काय म्हणत आहेस तू तिकडे जाऊन बस. तू काय करत होती आतापर्यंत? चिकन चिकन ठेवायचं तर मी तू बसलेली होती मोबाईल घेऊन, तोपर्यंत मी तिकडे पीठ मरवलं, लसूण काढला, मोबाईल घेऊन बसलेली होती तू इथे किचन मध्ये. ते जुन्या जमान्यातलं ते नाही का, त्या टायगर श्रॉफचं काय आहे त्याच्या बाबाचं ना? हा ते जॉकी श्रॉफ सारखं डोक्याला बांधलं, त्याच्या हाताला बांधलं. इकडे बघ तू मेरा जानू है. हाताला लागलं, डोक्यावर पडली ती. अच्छा. मी नाही पडली, मी माझा हात घेतला जात होती ना, म्हणून माझा हात चिमटल होता. चिमटला तसं काय केलं पडतो माझा इथे रक्त निघत होता म्हणून आली होती. मैं तेरा जानू तू मेरा दिलबर है. नाही कमरने दुखत आहे, कमरने नाही दुखत. दे ना थोडस असेल तर दे ना. जेवण केले आणि तुझे पप्पा आले. पप्पाने सर्वांसाठी डेअरी काढले. तसं ते मी खात नाही, पण सर्वांनी खाल्लं म्हणून मला पण इजर आला. आता बनवायचं मला काळा. सर्वात आधी भांडं शोधते. दालचिनी लवंग पण टाकून दिला, थोडासा थोडासा ओवा. मी घेत तर आहे आणि चांगलं पण आहे, पण हे जे मी ड्रिंक बनवते ना, या ड्रिंकमुळे ना माझ्या चेहऱ्यावर एवढे पिंपल्स येतात. आत्ताही आले ना तुम्हाला दिसेल, म्हणून मी जास्त तर घेत नाही. पण माझ्या सर्दीचं बघता मला तरी वाटते त्या पिंपल्सपेक्षा मला श्वास घेणं महत्त्वाचं आहे. ते पिंपल्स जरी चेहऱ्यावर आले तरी ते निघून जाते, पण हा जो त्रास होतो हा खूप भयंकर आहे. म्हणजे रात्रीला श्वास घ्यायला त्रास, झोप होत नाही, त्यानंतर सकाळी उठा आपल्याला चिडचिड होते, कणकण होते आणि आजारी पडते. म्हणून मी हा काढा करून पित आहे. थोडंसं आलं, पाच 10 मिनिटं मस्त उकळून तोपर्यंत माझा फेस वॉश करते. थोडासा काढा बिट्टूला पण दिला, कारण बिट्टूला पण सर्दीचा त्रास आहे. किती वेळचा टाइमपास केला. जोपर्यंत मी फेस वॉश करून आली नाही ना, तोपर्यंत ती रूम मध्ये आली नाही. शेवटी तिच्यासोबत तिच्या रूम मध्ये गेली.